फॉर्च्युनरचं मैदान होतं, सगळं टॉपचं नियोजन होतं, सगळ्यांचंच टॉपचं नियोजन होतं. आणि त्याच्यात तुम्ही आहे ना पहिल्याच मैदानात सर्जाला बकासूर घातला. हे नियोजन लय म्हणजे टॉपचं होतं. कसं काय ते नियोजनचं काय सांगावं. झालं, वासरू आपण 5 तारखेला घेतलं आणि 7 तारखेला राहुल आप्पा मोरे आणि अक्षय मोरे आम्ही तिघ जण एक जवळ एकदम क्लोज मित्र आहे. मग आपलं बोलणं चालल्यानंतर राहुल आप्पाला म्हणलं आपल्याला बकासूर भेटला तर 100% आपल्याला गाडी आपली पळेल. तर राहुल आप्पांनी अक्षय भाऊनी फोन लावला मामांना की बैलात काय काय नियोजन. तर मामा म्हणले चाललंय, अजून काय झालेलं नाही. म्हणले असं असं वासरू घेतलंय, करायचं का. तर मामा एका शब्दात म्हणले करायचं. शेटनी वासरू घेतलंय म्हणजे आप्पांच्या नावासाठी त्यावेळी माणसांचं म्हणजे आप्पांच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांनी पहिल्याच मैदानात आपल्याला बैल दिला आणि सर्जाच्या एक यशाला गवसणी घालायला बकासूरनं मोठा म्हणजे साथ दिली त्याला. तेव्हापासून तो गुलालातच आहे. तेव्हापासून तो बोलायला